नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. आपलं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या चॅनलवर, ऑल स्टोरीजवर. तर या चॅनलवर जी कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत. या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले यूट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. वास्तविक व्यक्ती, जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांचे साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही. मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्या समोर प्रसारित करणे, जेणेकरून तुम्ही बोध घ्याल, यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे. आम्ही दोघी बहिणी, मी आशा व ताईचे नाव उषा. आम्ही दोघी पण दिसायला आकर्षक, खूप सुंदर. ताईचे वय 23 व माझे वय 21. शिक्षणात हुशार, पदवीधर होतो. माझ्या बहिणीचे लग्न झाले तेव्हा मी काही दिवस बहिणीच्या घरी राहायला गेले, कारण माझे दाजी कामावर जायचे आणि बहीण घरी एकटी असायची. त्यामुळे बहीण मला म्हणाली की तू माझ्यासोबत चल, मला एकटीला बोर होईल. पण नंतर काही दिवसांनी एक धक्कादायक प्रकार माझ्यासोबत घडला. मी गरोदर राहिली, परंतु माझी बहीण तर अगदी ठीक होती. दाजीच्या घरात दाजी, माझी बहीण आणि मी, आम्ही तिघेजणच राहत होतो. तरी देखील मी प्रेग्नेंट कसे झाले मला काही समजलं नव्हतं. आणि नंतर काही दिवसांनी मला असं काही समजलं की ज्यामुळे मला मोठा धक्का बसला. माझ्या ताईचे लग्न होतं. मी खूप आनंदात होते, परंतु मी पाहिलं तर माझी ताई थोडी शांत होती. प्रत्येक मुलीला तिच्या आई वडिलांपासून दूर जायचं नसतं, त्यामुळेच ताई शांत होती. आम्ही 2 बहिणी आणि आम्हाला एक भाऊ होता, ज्याचं नाव सतीश होतं. माझे वडील या जगात नव्हते. आम्ही दोघी बहिणी होतो, त्यामुळे आमच्या बहिणीच्या नात्याशिवाय मैत्रीचं नातं देखील आमच्यात होतं. ताई लग्न करून सासरी जाणार, ती गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडणार, हा विचार करून मलाही खूप वाईट वाटायचं. माझ्या ताईवर खूप प्रेम होतं. मी ताईसोबत सर्व गोष्टी शेअर करत असायची आणि ताईही. वरातीच्या वेळी तिने आईला मिठी मारली व मलाही मिठी मारली आणि खूप रडू लागली. माझ्या दाजींना जेव्हा ताईला असं रडताना पाहिलं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले होते. माझ्या आईला म्हणाले की तुम्ही उषाला म्हणजेच मला देखील आशासोबत पाठवा, त्यामुळे आशाला तिकडे नवीन घरात एकटी एकटी वाटणार नाही. दाजींचा हा समजूतदारपणा माझ्या आईला खूपच आवडला आणि मी पण ताईसोबत तिच्या घरी जायला तयार होते. पण जाताना मला आई म्हणाली की तू जास्त दिवस तिकडे थांबू नकोस, त्यांनाही त्यांचा संसार आहे, त्यामुळे काही दिवस राहा आणि ताईला एकदा का तिथे राहण्याची सवय झाली की मग तो पुन्हा घरी निघून ये. मी ताईसोबत तिच्या सासरच्या घरी पोहोचले. दाजींच्या घरात दुसरी कोणीच नव्हते, ते एकटेच राहत होते. त्यांचे आई वडील या जगात नव्हते. मी माझ्या खोलीत झोपले होते तेव्हा काही वेळाने माझ्या खोलीचं दार कोणीतरी वाजवत असल्याचं मला जाणवलं. मला थोडी भीती वाटली, कारण माझी ताई आणि दाजी हे त्यांच्या खोलीत आहेत. मग माझा दरवाजा कोण वाजवत आहे? दाजी तर इथे एकटेच राहतात, मग दरवाजावर नक्की कोण आहे? मी खूप घाबरले होते. पण तेवढ्यात दाजींनी मला आवाज दिला, उषा दार उघड, मी आहे. दाजींचा आवाज ऐकून मला जरा धीर आला. मी लगेच उठले आणि जाऊन दरवाजा उघडला. दाजी म्हणू लागले की तुझी ताई खूपच रडत आहे, ती तुला बोलावत आहे. असं कर, आज तू तिच्यासोबत झोप, मी तुझ्या खोलीत झोपते. हे मला काहीच समजत नव्हतं, कारण आजपर्यंत कधीच ताईला डोकेदुखीचा त्रास नव्हता. पण आज अचानक तिचं डोकं कसं दुखायला लागलं. नंतर मी विचार केला, कदाचित नवीन जागा आहे व ताईला माझ्याशिवाय झोपायची सवय नाही, त्यामुळे तिला माझ्यासोबत झोपायचं असेल, म्हणून ती मला तिच्यासोबत झोपायला सांगत असेल. मी ताईच्या खोलीत गेले. ताई तिचे डोळे पुसत होती. मला पाहिल्यावर तिला काहीसं बरं वाटलं. मी म्हणाले की काय झालं, तू इतकी नाराज आणि अस्वस्थ का आहेस? तेव्हा ती म्हणाली, तू माझ्याजवळ झोप, मला काहीच कळत नाही. मला इथे खूप गुदमरल्यासारखं वाटत आहे. आईची खूप आठवण येत आहे. माझ्या ताईने अजूनही 9 उदीचे कपडे घातलेले होते. मी ताईला म्हणाले की मला इथे झोपणे योग्य वाटत नाही. दादी काय विचार करतील? आज तुमच्या लग्नाची पहिलीच रात्र आहे. माझं म्हणणं ऐकून ताई म्हणू लागली, मी सुरेशला आधीच सांगितलं आहे की माझं डोकं दुखत आहे आणि यावर त्यालाही काहीच प्रॉब्लेम नाही. मी गप्प झाले. मी त्या बेडवर झोपले, पण तो बेड खूप छान असा सजवलेला होता. गुलाबांच्या पाकळ्या बेडवर टाकल्या होत्या. खोलीत खूप छान असा सुगंध पसरलेला होता. मला तिथे झोपायला खूप वेगळे वाटत होते, परंतु काही वेळाने मला झोप लागली. मी सकाळी उठले तेव्हा ताई अजूनही झोपलेली होती. मी उठले आणि खोलीच्या बाहेर गेले. मला स्वयंपाकघरात 2 लोक बोलत असल्याचा आवाज येत होता. मी स्वयंपाकघरात गेले तेव्हा सुरेशदाजी नाश्ता बनवत होते आणि तेव्हा एक नोकर माझ्याकडे बघून म्हणू लागली, तुमची बायको तर खूपच सुंदर आहे. त्यांना वाटलं की मीच दाजींची बायको आहे. तेव्हा सुरेश हसले आणि ते नोकराला म्हणाले की ही माझी बायको नाही, ही माझ्या बायकोची छोटी बहीण आहे. नंतर दाजींनी मला विचारलं, तू नाश्त्यामध्ये काय खाणार आहेस? तेव्हा दाजींना म्हणाले की तुम्ही बसा बाहेर, मी तुम्हाला नाश्ता बनवतो.
तेव्हा दाजी म्हणाले, "तू बस, मी बनवतो नाश्ता. मला या सर्व गोष्टींची सवय आहे. नाहीतर एक काम करतो, जाऊन आशाला उठव, तिला सांग की आपल्या नोकराला तिला बघायचं आहे." मी स्वयंपाकघरातून बाहेर आले आणि ताईच्या खोलीत गेले. ताई अजूनही झोपलेली होती. मी ताईला उठवलं तर ती रागाने माझ्यावर ओरडू लागली. म्हणू लागली, "मला का त्रास देत आहेस? मला झोपू दे." अजून मी म्हणाले, "ताई उठ, सकाळ झाली आहे आणि दाजी नाश्ता बनवत आहेत." ताई उठून बसली. तिने माझ्याकडे रागाने पाहिली आणि म्हणाली, "जा तू बाहेर, मी तयार होऊन येते." मी बाहेर आले तेव्हा दाजींनी टेबलवर नाश्ता ठेवलेला होता. ताई पण तयार होऊन बाहेर आली. आम्ही तिघे नाश्ता करू लागलो. दाजींनी ताईची ओळख त्यांच्या नोकराशी करून दिली. नंतर दाजी ऑफिसला निघून गेले. माझी ताई दिवसभर मैत्रिणी सोबत फोनवर बोलत होती. मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करू लागले. संध्याकाळी दाजी घरी परत आले आणि नंतर आम्ही तिघांनी मिळून डिनर केला. त्यानंतर जेव्हा ताई झोपायला गेली तेव्हा तिच्या डोकेदुखीचा त्रास पुन्हा सुरू झाला. दाजी खूपच अस्वस्थ झाले. मला देखील टेन्शन येऊ लागलं की ताई दिवसभर ठीक होती, परंतु अचानक रात्री तिचं डोकं पुन्हा का दुखू लागलं. दाजी म्हणू लागले की मी आशाला घेऊन जातो, पण ताई म्हणाली की मी डोकेदुखीच्या गोळ्या घेतल्या आहेत, काहीच वेळात मला बरं वाटेल. मग ताई म्हणाली, "उषाला माझ्याकडे रूममध्ये पाठवा, ती माझं डोकं दाबेल, त्यामुळे मला बरं वाटेल." मी उठून ताईच्या खोलीत गेले आणि तिचे डोके दाबू लागले. ताई मला सांगू लागली की तू आजही माझ्यासोबत झोप. मला ताईची ही गोष्ट जरा विचित्र वाटत होती. मी तिला नकार दिला. मी म्हणाली की ही चांगली गोष्ट नाही. कालही मी तुझ्याच रूममध्ये होते आणि आज पण तुझ्या रूममध्ये झोपले तर दाजी काय विचार करतील? ते काही नाही. मी आता माझ्या खोलीत झोपायला जाते आणि मी उद्याच घरी परत जाईल. हे ऐकून ताई लागली ही म्हणू लागली की मला या व्यक्तीसोबत एकटं सोडू नकोस. हा माणूस जसा दिसतो तसा नाही. तो मला खूप धमक्या देतो. तो मला खूप काय बोलतो, जे मी तुला सांगू शकत नाही. म्हणून तू आता इथून जाऊ नकोस. तू माझ्यासोबतच झोप. ताईचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. काय झालं होतं त्या दोघांमध्ये मला काहीच कळत नव्हतं. पण ताईच्या चेहऱ्यावर मला वेगळी भीती दिसत होती. आणि आजही मी ताईसोबतच झोपले. दुसऱ्या दिवशी आमचा दादा मला परत घेऊन जायला आला होता, पण मी जायला नकार दिला. मी म्हणाले की मी काही दिवस ताईसोबत राहते. मला पाहायचं होतं की दाजी तर एवढे चांगले वागतात, पण ताईला एवढा त्रास का देतात? माझी ताई दाजीला एवढं का घाबरते हे पाहायचं होतं. दाजीने माझ्या भावाला सांगितलं की उषाला काही दिवस राहू दे. काही दिवसांनी येऊन तू तिला घेऊन जा. त्यानंतर दादाही मला तिथे सोडून परत निघून गेला. आता मी दाजींच्या वागण्याकडे बारकाईने लक्ष देऊ लागले. जेवताना ते ताईकडे टक लावून पाहायचे. हे पाहून मलाही भीती वाटायची. ते ताईशी असे का वागत होते? माझ्याशी तर खूप छान वागायचे. मला लहान बहीण मानायची, पण मग माझ्या ताईबरोबर ते असे का वागायचे? तिला का समजून घेत नव्हते? मला काही समजत नव्हतं. एके दिवशी आम्ही रात्री जेवल्यानंतर दाजी आम्हाला दोघींना म्हणाले की आपण आईस्क्रीम खायला जाऊया. तेव्हा ताई म्हणाली की मला आईस्क्रीम आवडत नाही, तुम्ही उषाला घेऊन जा. तेव्हा दाजी आणि मी आईस्क्रीम खायला गेलो. तेव्हा दाजी म्हणाले की तुझी ताई खूप साधी आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण ती माझ्याशी बोलतही नाही. मी दिसलो की घाबरण्याचं नाटक सुरू करते. मला समजत नाही ही असं का वागते. मग ते नंतर अचानक शांत झाले. मीही काहीच बोलले नाही. नंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ली आणि घरी परत आलो. एकदा रात्री मी झोपले असताना मला भांडणाचा ताईचा खोलीतून आवाज येत होता व त्यामुळे मी उठले. कशावरून वाद झाला होता हे मला माहीत नव्हतं. मला ते कशावरून भांडत आहेत हे पाहायचं होतं. पण मी विचार केला की नवरा बायकोंचं बोलणं असं ऐकू नये. पण खूप वेळ झाला भांडण चालू होतं. तेव्हा मी माझ्या खोलीतून उठून बाहेर निघाले व ताईच्या खोलीजवळ पोहोचले. तेव्हा मला ताईच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. दाजींचं खरं रूप आता माझ्या डोळ्यासमोर आलं होतं. ते ताईवर ओरडत होते. ते तिला रडणं थांबायला सांगत होते. ते बोलत होते, "मी खूप दिवसापासून तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय, पण तू समजून घ्यायला तयारच नाहीस. लग्नाला एवढे दिवस झाले आहेत, तरी तू मला नकार देत आहेस. हे मला काही पटत नाही." ताई म्हणत होती की माझ्या डोक्यात खूप दुखतं आहे. जीवासाठी मला आज शांत झोपू द्या. दाजी सारखं म्हणत होते की आता उषाला तिच्या घरी जाऊ दे. आता खूप दिवस झाले. आपल्यालाही आपले जीवन जगायला पाहिजे. पण ताई काही ऐकायला तयार नव्हती. आता दाजींचं खरं रूप माझ्यासमोर आलं होतं. मी माझ्या ताईला एकटं सोडू शकत नव्हते. कारण यावेळी ताईला माझी गरज होती. काही दिवस झाले माझ्या दाजींच्या वागण्यामध्ये थोडा फरक मला दिसायला लागला होता. आता ते माझी खूप काळजी घेऊ लागले होते. रोज रात्री माझ्यासाठी ज्यूस किंवा आईस्क्रीम घेऊन यायचे आणि ते खाल्ल्यानंतर मला काही वेळातच एकदम गाढ झोप लागायची. एवढी झोप लागायची की सकाळी शिवाय माझे डोळे उघडायचे नाही. पण सकाळी उठल्यावर पाहिले तर ताईचा चेहरा
एकदम उदास असायचा. एके दिवशी माझ्या पोटात खूप जास्त दुखू लागलं होतं. ताई मला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून मला धक्का बसला. डॉक्टर म्हणाले की तू प्रेग्नेंट आहेस. ते ऐकून मला चक्कर आली. माझी ताई सुद्धा अस्वस्थ झाली. मी रडायला लागली. घरी आल्यावर मी ताईला सांगितले की हे डॉक्टर खरं बोलत नाही. त्यांनी जे सांगितलं आहे ते सर्व खोटं आहे. पण ताई म्हणाली, नाही, डॉक्टर जे बोलत आहे ते खरं आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं की हा माणूस चांगला नाही. हा खूप वाईट माणूस आहे. आणि बघ त्याने तुझ्यासोबत काय केलं आहे. तो तुझ्या आयुष्यासोबत खेळला आहे. तुझ्या आयुष्याची त्याने नासाडी केली आहे. त्याने तुला कोणालाही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. असं म्हणत ताई रडू लागली. मी सुद्धा खूप रडत होते. नंतर मला आठवलं की जिजू मला ज्यूस आणि आईस्क्रीम द्यायचे. कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी गडबड असेल. कारण ते प्यायलं की मला खूप गाढ झोप यायची. आणि मी झोपली आहे याचाच फायदा घेऊन दाजींनी माझ्यासोबत काही असं तसं तर केले नसेल ना. जिजू एवढे पण वाईट असू शकतात याची मी कल्पनाही करू शकत नव्हती. मला त्यांचा खूप राग येत होता. आता मला त्यांचं तोंडही पाहायचं नव्हतं. कारण ते माझ्यासोबत खूप वाईट वागले होते. त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. रात्री जिजू घरी आले तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी माझ्यासाठी ज्यूस आणलं होतं. तेव्हा मी त्यांच्या तोंडाकडे बघितले नाही. ताई तिथे रागाने आली आणि त्यांची कॉलर पकडली आणि म्हणाली, नालायका, तू माझ्या बहिणीसोबत काय केलं. तिला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. ताई जिजूंना खूप घालून पडून बोलत होती. परंतु दाजी मात्र शांत होते की शांत राहण्याचं नाटक करत होते. हे काही कळत नव्हतं. दाजी म्हणाले, तू काय बोलते आहेस. मला काहीच कळत नाही. तू शुद्धीवर तर आहेस ना. तेव्हा ताईने त्यांची कॉलर सोडली आणि म्हणाली, तुझ्यामुळे उषा गरोदर झाली आहे. हे ऐकून दाजींना धक्काच वाटला. ते माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. मला त्यांचा खूप राग येत होता. मला त्यांचं थोबाड चपलीने फोडावं होतं. त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. मला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नव्हती. ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करून त्यांनी माझ्यासोबत एक घाणेरडे काम केलं. आता मला त्यांना माझा दाजी म्हणायची लाज वाटत होती. हा माणूस खूप नीच दर्जाचा आहे हे आता मला कळून चुकलं होतं. मीच ताईबद्दल चुकीचा विचार करत होते. मी ह्या माणसाला माझा भाव मानत होते. पण याने माझा गैरफायदा घेतला. ते माझ्या ताईवर ओरडले. ते म्हणाले, तू काय बोलतेस, तुला तरी कळते का. मी उषाला माझी लहान बहीण म्हणतो. तुला असेले आरोप करताना लाज नाही वाटत. दाजींच्या बोलण्यावर मीच मध्ये बोलले, मला तुम्ही बहीण मानता, मग असले घाणेरडे काम करताना तुम्हाला लाज वाटली नाही का. ज्यूसमध्ये झोपेचं औषध मिसळून तुम्ही माझ्यासोबत काय केलं ते आता मला सांगायला देखील लाज वाटते. थोड्या वेळाने माझा दादा ही तिथे पोचला. कदाचित ताईनेच त्याला बोलावले असेल. त्यांनी दाजींना खूप मारले. एवढा मार खाऊनही दाजी त्यांचे पाप मान्य करत नव्हते. ते सारखं मी निर्दोष आहे, मी कोणासोबतही वाईट कृत्य केलं नाही असंच म्हणत होते. परंतु त्यांच्याशिवाय तिथे दुसरा कोणी पुरुष नव्हता. म्हणून आम्हाला माहीत होतं की दाजींनीच हे सर्व केलेलं आहे. आम्ही दोघी बहिणी आमच्या घरी आलो. घरी येताच ताईने आईला मिठी मारली आणि रडू लागली आणि सांगितलं की सुरेशने उषाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आता ती कोणाच्याही मानवर करून बोलू शकत नाही. हे ऐकताच आईला मोठा धक्का बसला. ती पण जोरात रडू लागली. माझा भाऊही डोक्याला हात लावून बसला होता. काही दिवसांनी ताईने भाऊजी विरुद्ध गुन्हा दाखल केला व त्यांना घटस्फोटाची नोटीस पाठवली. माझी आई आजारी पडली होती तर मी स्वतःला खोली बंद करून घेतलं होतं. यावेळी आमच्या संपूर्ण घराची काळजी ताईने घेतली होती. ताई माझी आणि माझ्या आईची खूप छान प्रकारे काळजी घेत होती. मी तिला म्हणाले की ताई, माझ्यासाठी तू तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. तू दाजीकडे जा, तू तुझ्या घरी परत जा. पण ताई माझं काही ऐकायला तयार नव्हती. ती फक्त हेच म्हणायची की ज्या माणसाने माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे त्या माणसासोबत आता मी संसार करू शकत नाही. 15 दिवसांनी माझी आई देखील पूर्णपणे बरी झाली होती. परंतु मी मात्र टेन्शनमध्ये होते. मी अन्न पाण्याचा पूर्णपणे त्याग केला होता. ताई जबरदस्तीने मला काहीतरी खायला घालायची. मी सारखी हेच विचार करायची की माझ्या आयुष्याचं आता काय होईल. कोण माझ्याशी लग्न करेल. माझं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं आहे. मी उद्ध्वस्त झाले आहे. एके दिवशी आई माझ्या रूममध्ये आली आणि ती जे मला म्हणाली ते ऐकून मला धक्काच बसला. आई मला म्हणाली की तू प्रेग्नेंट आहेस, पण हे आपल्या व्यतिरिक्त दुसरे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे आपण उद्याच्या उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि तुझा गर्भपात करून येऊ. त्यामुळे या गोष्टीचा अंत इथेच होऊन जाईल. मी थोडा वेळ विचार केला आणि मला आईचं म्हणणं पटलं. मी विचार केला, दुसऱ्यासाठी मी माझं आयुष्य का वाया घालवू. दुसऱ्या दिवशी आई मला दवाखान्यात घेऊन गेली. एका महिला डॉक्टरने माझी तपासणी केली आणि काही चाचण्या केल्या. मी खूप घाबरले होते. पुढे काय होईल याचा मी विचार करू शकत नव्हते. सर्व विचार करून माझे हातपाय थरथरायचे. ताईच्या केसची तारीख जवळ आली होती. मला ताईची एक मैत्रीण भेटली व ती मला ताईबद्दल सांगू लागली की ताईचा एक मित्र आहे.
तो खूप उन्हाळ वाया गेलेला मुलगा आहे व तुझी ताई आणि तो मुलगा याच हल्ली भेटणं खूप वाढलं आहे व त्या दोघांबद्दल ती काही वाईट साईट बोलत होती. माझ्या ताईवर पूर्ण विश्वास होता. मी तिला सांगितलं की माझी ताई असं करू शकत नाही. तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. मी घरी पोचले तेव्हा ताई मला खुश दिसली खूप. ती मला सांगू लागली की उषा 4 दिवसांनी कोर्टाची तारीख आहे आणि या तारखेला आमचा घटस्फोट होणार आहे. या माणसापासून आता मी वाचणार आहे. मी काहीच उत्तर दिले नाही, पण ताईच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहून मला तिच्यावर संशय येऊ लागला. एखादा माणूस त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि तेही लग्नाच्या 1-2 महिन्याची यावर इतकं खुश कसं होऊ शकते? हे पाहून मला आश्चर्य वाटलं आणि मला ताईच्या त्या मैत्रिणीचं बोलणं आठवू लागलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी आम्हाला पुन्हा बोलावलं होतं. मी आईसोबत डॉक्टरांनी गेले तेव्हा डॉक्टरांनी सर्व काही वाईट घडले नाही हे ऐकून मला मोठा धक्का बसला. आई खूप अस्वस्थ झाली. जर मी पूर्णपणे बरे होते व ताई मला ज्या डॉक्टरांनी घेऊन गेली होती त्या डॉक्टरांनी मला असे का सांगितले? नंतर आईने मला विचारलं की उषा, त्या डॉक्टरांनी तुझ्या टेस्ट केल्या होत्या का? तेव्हा मी आईला सांगितलं की माझ्या अशा कोणत्याही टेस्ट केल्या नव्हत्या. तिने मला फक्त तपासलं होतं आणि मी प्रेग्नेंट आहे असं सांगितले होते. मी डॉक्टरला काही टेस्ट करण्याची गरज आहे का असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की आता सध्या काही टेस्ट करण्याची गरज नाही. हे ऐकून माझी आई गप्पच झाली. आम्ही डॉक्टरकडे आलो आहोत ते आम्हा दोघी व्यतिरिक्त दुसरे कोणालाही माहीत नव्हतं. आईने मला सांगितलं की घरी कोणालाही सांगू नकोस की आपण डॉक्टरकडे आलो आहोत आणि डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलं आहे. आता हळूहळू मला सर्व काही समजायला लागलं होतं. ताईच्या मैत्रिणीचं ते म्हणणं आता खरं वाटायला लागलं होतं आणि त्याच रात्री दाजींचा मला कॉल आला. मी कॉल उचलला. त्यांनी मला सांगितले ते मी शांतपणे ऐकले. दाजी म्हणत होते, उषा मी जे काय सांगतोय ते शांतपणे ऐक. मी तुझ्यासोबत काही वाईट केलेलं नाही. तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तुझी बहीण स्वतः माझ्यासोबत राहू इच्छित नाही. ती कोणताही बहाणा करून माझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मी तिला म्हणालो मी तुझा नवरा आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मलाही तुझा सहवास हवा असता, परंतु ती माझं काही ऐकायला तयार नव्हती. मी तिला म्हणालो की उषाला आता घरी पाठव. आपल्यालाही आपलं आयुष्य जगायचं आहे. परंतु ती म्हणायची की मला माझ्या बहिणीशिवाय नाही राहता येणार. तिला निदान 1 महिना तरी इथे राहू दे. परंतु 1 महिना झाल्यावर देखील ती तुला घरी पाठवायला तयारच नव्हती. मलाही माझ्या बायकोसोबत राहायचं होतं. तिच्यासोबत गप्पा मारायच्या होत्या. तिच्यासोबतचा सहवास मला हवा होता. त्यामुळे मी तुला ज्यूसमधून किंवा आईस्क्रीममधून झोपेच्या गोळ्या देत होतो. जेणेकरून तू गाढ झोपी जावी आणि तो वेळ मी माझ्या बायकोसोबत प्रेम करू शकेल. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यासोबत कोणतीही घाणेरडं काम केलेलं नाही. मी तुला माझी बहीण मानलं होतं आणि तू असा विचारही कसं करू शकते की मी तुझ्यासोबत काहीतरी चुकीचं वागलो असेल? जर तू कोर्टात माझ्या बाजूने साक्ष दिली तर जो गुन्हा मी केलाच नाही त्याची शिक्षा मला होणार नाही. दाजींचं हे म्हणणं ऐकून मी काही न बोलता फोन ठेवून दिला. आता मला माझ्या ताईवर संशयाला सुरुवात झाली होती. कारण कॉलेजमध्ये ताईच्या मैत्रिणींनी जे काही सांगितलं होतं की ताई एका भटक्या मुलाच्या नादी लागली आहे आणि घटस्फोटाचं ऐकून ताईच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून माझा संशय आणखी दाट झाला होता. एकदा एका रात्री मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये येत होते तेव्हा मला ताई टेरेसवर जाताना दिसली. रात्रीचे जवळजवळ 1 वाजले असते. मी ताईच्या मागे मागे टेरेसवर गेले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. मी तिथून परत खाली आले. मला माझ्या ताईच्या या कृत्यावर विश्वास बसत नव्हता. तिने स्वतःच्या फायद्यासाठी माझी खूप मोठी फसवणूक केली होती. मी पटकन जाऊन आईला आणि दादाला उठवलं आणि त्यांना टेरेसवर घेऊन गेले. त्यावेळी ताई एका तरुणासोबत त्याची गळाभेट घेत होती व मी लवकरच त्या माणसाला घटस्फोट देईल व तुझ्याशी लग्न करेल असं त्याला सांगत होती. ताईचं हे बोलणं ऐकून माझ्या दादाला त्याचा राग आवरता आला नाही. त्यांनी ताईच्या कानाखाली मारली आणि नंतर त्या तरुणाला देखील खूप मारहाण केली. तो तरुण स्वतःची सुटका करून तिथून पळून गेला. ताईचं सत्य आता सर्वांसमोर उघड झालं होतं. दादा माझ्या ताईला खूप ओरडला. तो उनाडक्या करणारा मुलगा कोण आहे हे दादाला माहित होतं. तो म्हणाला की आता जे काही होईल त्याला तू स्वतः जबाबदार असशील. 4 दिवसात कोर्टाची तारीख होती. तेव्हा मी कोर्टात सर्व काही सांगितलं. त्यामुळे सुरेश दाजींची निर्दोष सुटका झाली. ताईलाही घटस्फोट मिळाला. काही दिवसांनी दादांनी बहिणीचे लग्न त्या मुलासोबत करून दिलं आणि सांगितलं की आता जे काय होईल त्याला तू जबाबदार असणार. तुझ्यासाठी या घराचे दरवाजे पूर्णपणे बंद आहे. वर्षभरानंतर माझेही लग्न झालं. मी माझ्या पतीसोबत खूप आनंदी होते. काही दिवसांनी मी माझ्या पतीसोबत शॉपिंगसाठी गेले असताना ताईला एका दुकानात
पाहून मला धक्का बसला. ताई नोकरी करत होती. तिचा चेहराही पूर्वीसारखा तेजस्वी नव्हता. कदाचित आता तिच्या प्रेमाचं भूत पूर्णपणे उतरले असेल. त्या उनाडक्या करणाऱ्या मुलाने तिला त्याचे खरे रूप दाखवले असेल. म्हणून आता तिला हे काम करावे लागत असेल. दाजी हे खूप प्रामाणिक होते. अशा प्रामाणिक माणसाला सोडून दिले. या अशा उनाडक्या करणाऱ्या माणसाच्या नादी लागली व तिने स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेतलं. आपले आई वडील बहीण भाऊ हे आपलेच असतात. ते आपल्यासाठी योग्य तोच निर्णय घेतात. त्यामुळे मी मुलींना सांगू इच्छिते की आई वडिलांची इज्जत घालवण्यापेक्षा त्यांची इज्जत सांभाळा. यातच तुमचे कल्याण आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या सर्वांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो. आणि दोस्तोंनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब बी करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.